मला एक सांग, आम्ही आमच्याच घरातून बाहेर का जायचं? नकार दिला, मग तो असं वागला, त्यांनी आम्हाला घराच्या बाहेरच काढलं. मला एक गोष्ट सांगा, त्याला तुम्हाला वृद्धाश्रमात का पाठवायचंय पण? अरे आता हे काही नवीन राहिलंय का? प्रायव्हसीच्या नावाखाली आई वडील नकोसे होतात. मग ज्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्याला हवं तेव्हा मागेल ते दिलं, कर्तव्य करायची वेळ आली ते असं वागतात. कसलं कर्तव्य? अगं यांना एक मोठा आजार झालाय आणि त्यावर उपचार करायचा आहे आणि खर्च पण वाढलाय. तो ह्या दोघांनी हात वर केले. जाऊ दे ग, आपण हे सगळं नशिबावर सोडून देऊ. तुमच्या मुलाचा बेजबाबदारपणाचा दोष तुमच्या नशिबावर देऊ नका तुम्ही. मला सांगा, तुमच्या घराचा पत्ता कुठे आहे? नको 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 नको. हे बघा. श्वेता, आज जेवण करू नको, बाहेर जाऊया जेवायला. चालेल. तुम्ही इथे? तुम्हाला तर मी घराबाहेर काढले होतात ना? घरातनं बाहेर काढताना एकदा दारावरची पाटी तरी वाचायची. या आजी. अरे कोण आहात कोण तुम्ही आणि काय चाललंय काय? हे का आलेत आणि हे कोण आहेत? आम्ही कोण आहोत यापेक्षा हे दोघं तुमचे कोण आहेत आणि तुम्हाला त्यांचं किती महत्व आहे हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं, तुम्हाला काहीच वाटलं नाही का? हे पहा, हे आमच्या घरचं प्रकरण आहे. तुम्ही ते आणलं ना रस्त्यावर. आजी, किचन कुठे आहे? काय चाललंय? काय चाललंय कळेल, थांबा. हे असं काय स्वतःच घर असल्यासारखं वावरतायत आणि आहात तरी कोण तुम्ही? समाजसेवक? कुणासाठी काहीतरी करण्यासाठी ना समाजसेवक असायची गरज नाहीये. माणूस असला ना तरी चालतं. मग आम्ही काय माणसं नाही का? आहात तुम्ही माणसं. माणुसकी आहे तुमच्यात. आजोबांचा आजार पण काढावा लागेल म्हणून तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं. हिंमत कशी झाली तुमची? इतकं तर तुम्ही जा ना घराच्या बाहेर, निघा इथून. हे बघे, मुलगी आहेस ना म्हणून, नाहीतर काय रे, नाहीतर काय? तू मुलगा असून काय केलंस आई वडिलांसाठी? सांग ना. हे तुझे वडील लहानपणापासून त्यांनी तुला मोठं केलं, तुझं बोट धरून तुला चालायला शिकवलं, तुझ्या पायावर उभं केलं, आणि तरी असं वागलास? ते राबले तुझ्यासाठी, कष्ट केले दिवस रात्र. का? तुला चांगलं शिक्षण मिळावं, तुझ्यावर चांगले संस्कार व्हावे, तू मोठा व्हावा, स्वतःच्या पायावर उभा राहावास. राहिलंच ना उभा स्वतःच्या पायावर? त्यांनी तुला आधार दिला आणि जेव्हा त्यांना आधाराची गरज लागली तेव्हा तू त्यांना घराबाहेर काढलंस. एका मुलाला जन्म देताना किती यातना होतात माहितीये तुला? तरी ती स्त्री त्या यातना सहन करते. का? तिच्या बाळासाठी. जेव्हा तू यांना घराबाहेर काढलंस ना, तेव्हा त्यांना हाच प्रश्न पडला असणार की क्या त्या यातना सहन केल्या आपण याच्यासाठी, या मुलासाठी? आणि तुम्ही काय हो, लग्न करताना विचार केला होता ना की नवरा शिकलेला आहे का, घर कसं आहे, घर किती मोठं आहे, आई वडील कसं आहे, सगळा विचार केला होता ना तुम्ही? तेव्हा हा विचार डोक्यात नाही आला की या आई वडिलांमुळेच हा नवरा आहे. अरे सुहास, ओपन कर ना, मोबाईल मध्ये बघत बस. अरे हो ना, थांब ना, काय एवढी काय घाई आहे? अरे पाय दुखलेत माझे, पटकन चल. काय असं काय 2 किलोमीटर चालत उघडशील? ए तू चेक करून आणत जा गाडी. आता येताना नीट आलो ना आपण. अरे यार, आलं का मांजर आडवं? मांजर नाही, ओका. काय मॅडम, ओळखलत का? तुला चांगलंच ओळखलंय मी. काय काम आहे? बोलायचं. ए, पैसे मागत तशी तर अजिबात मिळणार नाही, सांगून ठेवतो. पैसे नकोयत साहेब मला. तुमचं खरं मला कळलंय. काय 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 कळलंय आणि काय काय बोलतोस का तू? अहो चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. घाम पुसा जरा. काय तमाशा लावलाय?
तमाशा तर तुम्ही करून ठेवलाय शिवाच्या आयुष्याचा. तू काय बोलतोयस तुझं तुला कळतंय ना? आणि तिच्यासोबत जे झालंय ती तिची कर्म आहे. मॅडम, सगळ्या गोष्टी जर कर्मानेच घडत असत्या तर त्या घराबाहेर तुम्ही दोघं असता, शिवा नाही. आज तुमच्या कर्मामुळे शिवा अडकली या सगळ्यात. तिला घराबाहेर काढण्यात तुमचाच हात आहे हे मला कळलं. किट्टू डार्लिंग, माझे ना हात शिवशिवतायत याचा गळा दाबायला. मी याचा कधीही गळा दाबू शकतो. रे जरा खाल्ल्या मिठाला जाग. अहो पण मी आता शिवाचं मीठ खातो, वो भी 100% शुद्ध. तुमच्यासारखं भेसळ नाही. म्हणजे आम्ही झोलर आहोत. हे काय वेगळं सांगायला पाहिजे आता. सुहास थांब. काय आरोप करतोयस तुझं तुला कळतंय ना? कीर्ती मॅडम, हे सगळं तुम्हीच केलंय हे मला माहिती आहे. काय पुरावे आहेत तुझ्याकडे? आणि तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? नाही बरोबर आहे, आत्ताचे पुरावे नाही आहेत माझ्याकडे, पण अगोदरचे आहेत. तुम्ही पाठवलेल्या पैशांचे पुरावे, बँक स्टेटमेंट्स, दिव्याला लग्नातनं पळवून नेण्यास तुम्ही कशी मदत केली त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. दाखवतो ना, पण घरी येऊ. हे धमकावतोय आम्हाला? ऑफकोर्स धमकावतोय. हे जे प्रामाणिकपणाचं नाटक सुरू केलंयस ना ते बंद कर. आणि किती पैसे पाहिजेत ते बोल. मला तुमचे पैसे नको आहेत. का? उळका आलाय का शिवाचा? हो, कारण शिवा एक चांगली मुलगी आहे आणि तिच्या या चांगल्या वागण्याचा तुम्ही गैरफायदा घेता.